छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा विरोधात ठाणे काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडलं. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसनं थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात संतप्त निदर्शनं करण्यात आली. यावेळी विक्रांत चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर सारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असा कडक इशारा दिलाय. काँग्रेसच्या वतीनं बागेश्वर बाबा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसंच त्याच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणीही करण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनादरम्यान भोंदूबाबा बागेश्वर हाय हाय भाजप सरकार होश में आओ, शिवरायांचा अपमान चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, वैशाली भोसले, मीनाक्षी थोरात, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, एससी विभागाचे अध्यक्ष उमेश कांबळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झालेली पाहायला मिळाली. एकीकडे धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितलेली आहे, मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झालेली आहे. बघा, माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे. माफी देऊ शकणार नाही, कारण महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे. म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबा 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 बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा. या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण कोण, या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले. आणि सर्वात महत्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा,